चौथा तरंग सुरू आहे. चौथ्या तरंगामध्ये वेदांत शास्त्र सांगण्यासाठी, वेदांत शास्त्राचे सर्व सिद्धांत समजून देण्यासाठी ग्रंथकारांनी एक कथानक तयार केलेलं आहे. काल्पनिक कथानक. आणि कथानक सांगून त्या काल्पनिक कथानकातून मग हे वेदांतशास्त्र सांगण्याचा, समजून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कथा अशी सांगितलेली आहे. एक शुभसंतती नावाचा राजा, आणि तो राजा हा ऐश्वर्याने संपन्न असतो. पण मग त्याच्या पूर्वपुण्याईनं त्याला असं वाटायला लागतं की हा सगळा संसार, हे सगळं राज्य, ऐश्वर, सगळं वैभव, हे सगळं दुःखाला असतं. आपण जोपर्यंत आत्मसाक्षात्कार करून घेत नाही, आत्मज्ञान प्राप्त करून घेत नाही, तोपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थानं सुख प्राप्त होणार नाही. आपण आता आपलं हे सगळं राज्य आता त्यागावं आणि आत्मप्राप्तीसाठी आपण अरण्यात जाऊन आत्मतत्वाचा विचार करावा, असं त्याच्या मनात विचार येतो. मला वाटतं की आपण हे सगळं राज्य सोडून गेल्यानंतर आपल्या 3 मुलं आहेत. तत्वदृष्टी, अदृष्टी आणि तर्कदृष्टी अशी 3 मुलं होती. आपण गेल्यानंतर या मुलांमध्ये या संपत्तीसाठी, ऐश्वर्यासाठी वाद निर्माण होऊ नये, राज्यासाठी वाद निर्माण होऊ नये म्हणून आपण जाताना त्यांना विभागणी करून द्यावी. म्हणून त्या 3 मुलांना तो बोलावतो, एकांतात बोलावतो. एकांतात बोलावून आपल्या मनातला सगळा विचार जे आहे तो सांगतो की हा सगळा संसार दुःखाला कारण आहे. त्यामुळं आता हे मला नको वाटतंय. मला आत्मोद्धारासाठी, आत्मप्राप्तीसाठी, आत्मचिंतन करण्यासाठी वनात जायचं. त्याकरता हे, आणि मी गेल्यानंतर तुमच्यामध्ये वाद व्हायला नको म्हणून मी तुम्हाला हे आता राज्य काय करतो, विभागतो. आणि तो त्याची विभागणी करतो. आणि तुम्ही आता हे राज्य घ्या आणि काय करा, सुखानं राज्य करा. मी माझं आत्मप्राप्तीसाठी, आत्मचिंतनासाठी या राज्यात जातो, असं त्यांनी सांगितलं. या 3घांनी विचार केला, अरे काय म्हणावं या बापाला. हा बाप म्हणतोय की हे सगळं संसार, हे सगळं राज्य, ऐश्वर, हे सगळे दुःखाला कारण आहे. हे दुःखाचं मूळ आहे आणि त्याची वाटणी करून आपल्याला देतोय. म्हणजे आपल्याला दुःखच वाटून देतोय आणि स्वतः मात्र सुखाच्या प्राप्तीसाठी, आत्मकल्याणासाठी, आत्मचिंतनासाठी अरण्यात निघून जातोय. मग आता जर आत्मचिंतनात, आत्मप्राप्तीनं जर सुख प्राप्त होणार आहे, आत्मज्ञानाने जर सुख प्राप्त होणार आहे आणि आपल्याला दुःख देतोय, त्याच्यापेक्षा दुःख वाटून घेण्यापेक्षा, आपण हे राज्य वाटून घेण्यापेक्षा आपणच का बरं नाही जावं आत्मप्राप्तीसाठी, आहे का नाही? आपणच आत्मप्राप्तीसाठी जाऊ. म्हणून या 3घांनी विचार करून बापाला न सांगता अकस्मात अशा प्रकारचे सगळ्या राजधानीचा त्याग करून ते निघून गेले. दैवयोगानं त्यांचं काळाचं चांगलं होतं, भाग्य होतं, पुण्य होतं. त्यांना श्रीगुरूही भेटली, श्रीमंत्रीय ब्रह्मनिष्ठ अशा प्रकारचे श्रीगुरू भेटली. आणि मग त्या श्रीगुरूंच्या आश्रमामध्ये जाऊन त्यांनी काया वाचा मनानं काय केली, सेवा केली. 6 महिने सेवा केली. 6 महिने सेवा केल्यानंतर श्रीगुरू प्रसन्न झाले. अरे बाबा, किती दिवसापासून म्हणजे तुम्ही सेवा करता, काय इच्छा आहे तुमची, मी प्रसन्न आहे तुमच्यावर, काय उद्देश आहे, कोण आहात तुम्ही, कुठून आल्या. त्यांनी सांगितलं शुभसंतती नावाच्या मी पुत्रावर, आणि हे जे संसार दुःख आहे, त्या संसार दुःखाने आम्ही त्रस्त झालेलो आहोत. या संसार दुःखातून मुक्त व्हावं, आम्हाला परमानंद प्राप्त व्हावा, याच्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. कृपा करून तुम्ही आम्हाला काय करा, आमचं संसार दुःख घालवा आणि आम्हाला परमानंदाची प्राप्ती करून द्या. काय उपाय आहे तो आम्हाला सांगा, असं त्यांनी प्रार्थना केली. आणि मग इथून आता शास्त्राला आनंद होतो. मग काय होतं शास्त्राला आता आनंद शास्त्राचा होतो. बघा, असं श्रीगुरू विचारा, तुम्हाला आता आत्मज्ञानाविषयी तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारा, असं श्रीगुरूंनी सांगितलं. आणि मग त्या तत्वदृष्टीनं, तिघं जण मोठा तत्वदृष्टी होता, त्यांनी आपल्या बाकीच्या दोघांकडं पाहिलं, भावाकडं. त्यांच्याकडं पाहून त्याच्या लक्षात आलं. आणि मग त्या सगळ्यांच्या वतीनं तत्वदृष्टी मोठा असल्यामुळं
तो पुढं झाला आणि पुढं होऊन तो आता श्रीगुरूंना प्रश्न विचारला. आता इथून शास्त्राला आरंभ होत आहे आणि मग शास्त्राला आरंभ झालेला आहे. सुरुवातीला तो तत्वदृष्टी श्रीगुरूंना नमस्कार करून नम्रतापूर्वक तो विनंती करतोय, श्री महाराज, अहो आपण कृपानिधान आहात, आपण सर्वज्ञ आहात, तर आम्ही तुमच्याकडे जे आलो आहोत ते आम्हाला परमानंद प्राप्त झाला. परमानंद म्हणजे खूप मोठा आनंद प्राप्त झाला. आणि संसार दुःख जे आहे, संसार दुःख म्हणजे जन्म मरणाचं दुःख, हे जन्म आणि मरणाचं दुःख, जन्म मृत्यूचं दुःख आमचं नष्ट व्हावं, आमच्या दुःखाचा नाश व्हावा, अशा प्रकारच्या दोन इच्छा धरून आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. कोणत्या दोन इच्छा? परमानंदाची प्राप्ती आणि जन्ममरणरूपी संसार दुःखाची निवृत्ती ही व्हावी, अशा दोन इच्छा धरून आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. हे दुःख जावं आणि परमानंद प्राप्त व्हावा याच्यासाठी तुमच्याकडे येण्याच्या अगोदर आम्ही खूप उपाय केले. काय काय उपाय केले? वेदांनी सांगितलेलं विहित कर्म केलं, उपासना सुद्धा केली, अनुष्ठानं केली, पण त्यांनी ते संसार दुःख तर दिलं नाही, परमानंदाची प्राप्ती तर झाली नाही, पण त्यांनी आमचा संसार बंध वाढतच गेला. काय झाला? संसार बंध वाढतच गेला. कसं काय वाढत गेला? कारण आपण विहित कर्म केलं किंवा निषिद्ध कर्म केलं. विहित कर्म निषिद्ध कर्म केलं तर पापच होते, त्याचं फल दुःख भोगावंच लागणार नाही. पण विहित कर्म केल्यावर तर पुण्य होत आहे, उपासना केल्यावर, अनुष्ठान केल्यावर तर पुण्य होत आहे. संसार बंध कसं काय वाढत गेला? शिष्य म्हणतो पुण्य जरी झालं तरी ते पुण्याचं फल भोगण्यासाठी त्याला जन्म घ्यावाच लागतो की नाही? नाही नरकात गेला पण स्वर्गात तरी जावंच लागेल ना, त्याला शरीर धारण करावंच लागेल का नाही? आणि स्वर्गात गेल्यानंतर तिथं हे विषयाचं सुख भोगावं लागतं आणि ते विषयाचं सुखात दुःखच असते. आणि ते स्वर्गातले विषय तरी कुठपर्यंत भोगायला भेटतात? जोपर्यंत आपलं पुण्य आहे तोपर्यंत. पुण्य संपलं की पुन्हा तिथून खाली माणसाला यावंच लागते. एकदम दुःखा स्वर्गलोकं विशालम शिणे पुण्यमध्ये लोकं विशंती एवं त्वैधर्म म्हणून प्रपन्ना गता गतम काम कामाला बनते. मग तया पुण्याची पावटी सरे सवेची चित्रपणाची उठी उतरे, मग येऊ लागती मागावे पावटी लोका. पुण्य संपल्यानंतर पुन्हा त्यांना खाली यावं लागतं आणि मग पुन्हा सगळं दुःख आहे ते आहेच. म्हणजे तुम्ही काहीही करा, विहित कर्म करा, उपासना करा, काही अनुष्ठान करा, त्या अनुष्ठानाने पुण्य होतं आणि त्या पुण्याच्या फलभोगासाठी त्यांना जन्म घ्यावाच लागतो. आणि जन्म म्हटलं की दुःख असतंच. म्हणून या परमानंदाच्या प्राप्तीसाठी आणि संसार दुःखाच्या निवृत्तीसाठी काय उपाय करावा हे काय आम्हाला कळत नाही. आणि म्हणून आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहोत. तुम्हीच आम्हाला आता या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून वाचण्याकरता, हा फेरा चुकवण्याकरता आणि परमानंदाच्या प्राप्तीसाठी काहीतरी आपण काय सांगावा? उपाय सांगावा. म्हणजे तुम्ही सांगितलेला उपाय आम्ही करू आणि त्याने आम्ही सुधार करू. जर या मनुष्य देहामध्ये, या मनुष्य जन्मामध्ये आम्ही जर कृतार्थ झालो नाही, म्हणजे जन्म म्हणून चुकलं नाही आणि परमानंदाची प्राप्ती करून घेतली नाही, तर आमचं जीवन व्यर्थ आहे. जनावराच्या जीवनामध्ये म्हणजे पशुच्या जीवनामध्ये आणि आमच्या जीवनामध्ये काय फरक आहे? पशुही जन्मतात, हे विषय भोगतात आणि एक दिवस मरून जातात. कुत्री, मांजर, डुकर, बैल हे बी जन्मतात, हे विषय भोगतात आणि एक दिवस मरून जातात. तसंच मनुष्य जन्मात येऊन सुद्धा आम्ही सुद्धा तसंच केलं. जन्माला आलो, विषय भोगले, एक दिवस मरून गेलो. तर मग त्यांच्यातून आमच्यात काय फरक आहे? फक्त फरक एवढाच आहे की त्यांना शिकून आहे ना, आम्हाला शिकून नाही. बरोबर आहे का नाही? आहे का काय फरक? म्हणून कृपा करा आणि आम्हाला काय सांगा? या संसार दुःखातून काय करा? मुक्त करा, परमानंदाची प्राप्ती करून द्या. अशा प्रकारची प्रार्थना त्या शिष्याने सर्व दृष्टीने या दोघांच्या वतीनं, तिघांच्या वतीने त्यांनी केलेली आहे. अलग लक्षात दे. मग अशी प्रार्थना केल्यानंतर मग श्रीगुरूंनी विचार केला, यांना परमानंदाची
परमानंदाच्या प्राप्तीची इच्छा आहे. परमानंदाच्या प्राप्तीची म्हणजे परमानंदाचं होतं परब्रह्म आहे, आणि म्हणजे ब्रह्मप्राप्तीची इच्छा आहे. परमानंदाच्या प्राप्तीची इच्छा म्हणजेच कशाची प्राप्तीची इच्छा आहे? ब्रह्मप्राप्तीची इच्छा आहे. आणि संसार दुःखाच्या निवृत्तीची इच्छा आहे, म्हणजेच यांना मोक्षाची इच्छा. मोक्ष कशाला म्हणतात? ब्रह्मप्राप्ती दुःख निवृत्ती याला काय म्हणत असतात? मोक्ष म्हणत असतात. आणि त्यांना तिची इच्छा म्हणजे यांना कशाची इच्छा आहे? मोक्षाची इच्छा आहे. आणि मग आता मोक्षाची जर यांना इच्छा आहे म्हणजे जे मुमुक्षु आहे, म्हणजे जे कोण आहे? मुमुक्षु आहे. मग आता यांना मोक्ष हवा आहे, यांना मोक्षाची इच्छा आहे. तर मग मोक्ष ज्या उपायाने प्राप्त होतो तो उपाय सांगायला पाहिजे. मग मोक्ष कशाने प्राप्त होत असतो? ज्ञानाने. ज्ञानातून मोक्ष. ज्ञानाशिवाय दुसरे कोणत्या उपायाने मोक्ष प्राप्त होतच नाही. ज्ञानादेव तो कैवल्य, ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होत असतो. म्हणून आता यांना ज्ञान सांगितलं पाहिजे असं बोलून विचार. काय सांगितलं पाहिजे? ज्ञान सांगितलं पाहिजे. ज्ञान असा विचार केला. पण पुन्हा म्हटले की यांना ज्ञान सांगितलं म्हणजे पण ज्ञानाने मोक्ष प्राप्त जरी होत असला तरी कोणत्याही ज्ञानाने नाही मोक्ष प्राप्त होत. ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो, कोणत्याही ज्ञानाने होतो. मग जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाने मोक्ष प्राप्त होत असतो. कोणत्या? लोक कशालाही ज्ञान म्हणतात. व्यवहारात अज्ञानी लोक कशालाही ज्ञान, ब्रह्मज्ञानाला ज्ञान म्हणतात. संसारामध्ये जेवढी ज्ञान असतात ही सगळी अज्ञान असतात, ब्रह्मज्ञान असतात, यथार्थ ज्ञान नसतात. समजलं का काय म्हणतोय? मग ते डॉक्टरला असलेलं ज्ञान, इंजिनियरला असलेलं ज्ञान, हे जे वकिलाला असलेलं ज्ञान, हे नाही, शेतकऱ्याला शेतीचं करायचं ज्ञान आहेच ना, कुंभाराला गाडगं करायचं ज्ञान आहे, कीर्तनकाराला कीर्तन करायचं ज्ञान आहे. ही जी बाकीची सगळी ज्ञान असतात ही सगळी ज्ञान ही भ्रमात्मक असतात. कशी असतात? भ्रमात्मक. हे ज्ञानच नाहीये, फक्त नाव त्यांना ज्ञान आहे सगळा भ्रम. समजतं का? तर या ज्ञानाने मोक्ष नाही प्राप्त होत. अहो ह्या ज्ञानाचं त्या सोडून काही शास्त्रकारांनी सांगितलेली ज्ञान, या सांख्यशास्त्रामध्ये प्रकृती पुरुषाच्या विवेकाला ज्ञान, त्या न्यायशास्त्रामध्ये 7 पदार्थाचा विचार करणं त्यालाच ते काय म्हणतात? ज्ञान म्हणतात. त्या ज्ञानाने सुद्धा मोक्ष नाही मिळत. मोक्ष मिळण्यासाठी म्हणजे ब्रह्मप्राप्तीसाठी, परमानंदाच्या प्राप्तीसाठी, दुःखाच्या निवृत्तीसाठी जे ज्ञान पाहिजे ते कोणतं? जीव ब्रह्मैक्य ज्ञान. जीव ब्रह्मैक्य ज्ञानाने मोक्ष प्राप्त होत असतो. म्हणून जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा यांना उपदेश केला पाहिजे, तरच हे मुक्त होती. त्यांना मोक्षाची इच्छा आहे असा श्रीगुरूंनी काय केला? विचार केला. आणि मग श्रीगुरु त्यांना उपदेश करायला आरंभ करतात. मग ते काय म्हणतात माहिती आहे? सुरुवातीला श्रीगुरु बघा, मुमुक्षु ज्या वेळेला श्रीगुरूकडे जात असतात आणि श्रीगुरु जे त्यांना उपदेश करतात आणि ज्या उपदेशाने ते मुमुक्षु मुक्त होतात, तो उपदेश कसा असतो? तर तो उपदेश हाच आहे. यालाच उपदेश म्हणतात. श्रीगुरु आता जे सांगणार आहेत हाच उपदेश असतो खरा. मग काय म्हणतात श्रीगुरु? श्रीगुरु म्हणतात, अरे बाळा, तुला ही जी परमानंदाच्या प्राप्तीची इच्छा होते ना आणि दुःखाच्या निवृत्तीची इच्छा होती ना तुला, बरोबर आहे ना? त्याच्यामुळे तू माझ्याकडे आलास का नाही? की तुला ही इच्छाच व्हायला नाही पाहिजे. ब्रह्मप्राप्तीची म्हणजे परमानंदाच्या प्राप्तीची आणि दुःखाच्या निवृत्तीची ही जी तुला इच्छा होते ना, ही इच्छा तुला व्हायलाच नाही पाहिजे. का व्हायला नाही पाहिजे? हे बघ, काय बघ, अरे माणसाला इच्छा होत असते वस्तूच्या प्राप्तीची. कोणत्या वस्तूची प्राप्ती इच्छा होत असते? जी वस्तू आपल्याला अप्राप्त आहे. जी वस्तू कशी आहे? अप्राप्त आहे. त्याची काय होत असते? प्राप्तीची इच्छा होत असते. बरोबर आहे की नाही? आणि तुला ज्याच्या प्राप्तीची इच्छा व्हायला लागली ते तुला काय अप्राप्त नाही वेड्या. अरे ते तर तुझं स्वरूप आहे.
तुला कशाच्या प्राप्तीची इच्छा व्हायला लागली? परमानंदाच्या प्राप्तीची. आणि परमानंद हे तर तुझं स्वरूप आहे, तुझा आत्माच आहे तो. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, ते ब्रह्म आनंद स्वरूप आहे आणि ते ब्रह्म तूच आहेस. ब्रह्म कोण आहेस? तूच. तुझा आत्मा ब्रह्मरूप आहे म्हणजेच तू परमानंद स्वरूप आहेस. म्हणजे परमानंद हे जर तुझं स्वरूपच असेल तर मग ते परमानंद रूपता तुला प्राप्त आहे की अप्राप्त आहे? प्राप्तच आहे. मग आता जर प्राप्तच असेल, तुझं स्वरूपच जर ते असेल आणि तुझं स्वरूप असताना सुद्धा जर तुला परमानंदाच्या प्राप्तीची इच्छा होत असेल तर ते भ्रम नाही का? वेळेपणा नाही. आणि दुसरी गोष्ट काय? दुसरी गोष्ट, जसं परमानंदाच्या प्राप्तीची तुला इच्छा व्हायला नाही पाहिजे तशी दुःखाच्या निवृत्तीची सुद्धा इच्छा नाही व्हायला. दुःखाच्या निवृत्तीची का बरं इच्छा नाही व्हायला पाहिजे? बघा, निवृत्तीची जी इच्छा होते माणसाला, ती कशाच्या निवृत्तीची इच्छा होत असते? जे आपल्याजवळ आहे, जे आपल्याजवळ आहे ते नष्ट व्हावं असं वाटत असते. बरोबर आहे की नाही? जे आपल्याजवळ नाहीच आहे, हे का नाही, आपल्याजवळ जे नाहीच आहे ते नष्ट व्हावं, ते जावं असं कधी वाटतं का? नाही वाटत. म्हणून तुला दुःखाच्या निवृत्तीची इच्छाच नाही व्हायला पाहिजे. का? कारण तुझं जे स्वरूप आहे त्या तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी दुःख कधीच नाही, केव्हाच नाही. कसलं दुःख नाही, दुःखाचा संबंधच नाही तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी. तुझा जो आत्मा, तो आत्मा ब्रह्मरूप आहे आणि त्या ब्रह्मरूप आत्म्याच्या ठिकाणी दुःखाचा कालत्रही संबंध नाही, केव्हा दुःख नाही, कसल्याच प्रकारचं दुःख नाही. आणि दुःख नसताना तुला दुःखाच्या निवृत्तीची इच्छा व्हायला लागली, हा सुद्धा भ्रम नाही का? हा सुद्धा भ्रमच आहे. म्हणून खरी गोष्ट ही आहे, खरा मुद्दा हा आहे की तुला परमानंदाच्या प्राप्तीचीही इच्छा व्हायला नाही पाहिजे आणि दुःखाच्या निवृत्तीचीही इच्छा नाही व्हायला पाहिजे. का? कारण ज्या परमानंदाच्या प्राप्तीची इच्छा तुला होते ते परमानंद स्वरूप तुझा आत्माच आहे. आणि ज्या दुःखाच्या निवृत्तीची इच्छा तुला व्हायला लागली ते दुःख तुझ्या ठिकाणी नाहीच आहे आणि त्याच्या निवृत्तीची तुला काय व्हायला लागली? इच्छा व्हायला लागली. असा श्री गुरु उपदेश करत असतात. कारण ते तुझा आत्मा ब्रह्मरूप आहे, तुझा आत्मा परब्रह्म स्वरूप आहे. असा श्री गुरु काय करतात? उपदेश करतात. चला बघा, पुढे वाचून घेऊ. शास्त्राला आरंभ येथून पुढं शास्त्राला आरंभ झालेला आहे. साधारण मुमुक्षुला नेहमी ज्या शंका येत असतात, मुमुक्षुला म्हणजे मोक्षाची ज्याला इच्छा असते त्याचं सुपत्तिक विवेचन पुढील सद्गुरु शिष्य संवादामध्ये आहे. तुमचा सद्गुरूचा शिष्याचा जो संवाद आहे त्याच्यामध्ये सगळं विवेचन आहे. म्हणून चांगले लक्ष देऊन वाचलं पाहिजे. आता हे ऐकलं पाहिजे, लक्ष देऊन त्याचं चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. बघा, शिष्य म्हणतो तो तत्वदृष्टी काय म्हणतो? हे भगवान, श्रीगुरूंना बोलतोय तो, हे श्रीगुरु, आपण कृपानिधान आणि सर्वज्ञ आहात, कृपेचे निधान आहात, आपण कृपेचे साधक आहात, सर्वज्ञ आहात, आपल्याला सगळं कळतं. आम्ही परमानंद प्राप्त व्हावा आणि जन्म म्हणजे अगोदर जे सांगितलं तुम्हाला तेच सगळं आता वाचून घेतोय आपण. परमानंद प्राप्त व्हावा आणि जन्म मरण दुःख जो संसार त्याचा नाश व्हावा अशी दोन प्रकारची इच्छा धरून आपणाला शरण आलेलो आहोत. निषिद्ध कर्माचा त्याग करून विहित कर्माचा अनुष्ठान आणि ईश्वर उपासना यांनी पुष्कळ केली, परंतु त्यापासून इच्छित फल प्राप्त झालं नाही. त्यामुळे काय परमानंद प्राप्त झाला नाही. एवढंच नाही तर उलट आमचा संसार बंद जास्त होत गेला. कशानं? विहित कर्माचं अनुष्ठान करून, उपासना करून बंद वाढतच गेला आमचा संसार बंद. सत्कर्म आचरण आणि उपासना अनुष्ठान यापासून जरी उत्तम लोकांची प्राप्ती झाली तरी त्यापासून जन्म मरण रूप संसार चुकत नाही. उत्तम लोकातील भोग भोगण्याकरता तेथे तरी जन्म घ्यावाच लागतो. शिवाय तेथे जरी उत्तम भोग असले तरी ते अनित्य आणि क्षणभंगच असतात. जरी तिथे चांगले भोग असले तरी ते भोग सुद्धा कसे असतात? नाशवंत असतात, अनित्य असतात आणि क्षणात नष्ट होणारे असतात.
कारण ज्या पुण्यानं ते भोग प्राप्त होतात ते पुण्य संपल्यावर पुन्हा त्यांना या मुक्ती लोकात यावं लागतं, ते लागतं. म्हणून त्या भोगाचा आनंद हा अनित्य आहे. विषयाचा आनंद कसा असतो? अनित्य असतो, अनित्य. आणि आम्हाला तर अनित्य आनंद नाही, आम्हाला नित्य आनंद पाहिजे, परमानंद पाहिजे. आम्हाला तर ज्या आनंदाचा कधीही नाश नाही व जो सर्वात श्रेष्ठ आनंद आहे अशा परमानंद प्राप्तीची आणि जन्म मरण दुःख संसाराच्या निवृत्तीची आम्हाला काय आहे? इच्छा आहे. म्हणून आपण परमानंद प्राप्तीचा आणि संसार दुःख निवृत्तीचा उपाय करून सांगावा. म्हणजे त्या उपायाने आम्ही काय होऊ? कृतकृत्याच्या प्रकारची होऊ. अशा उपायाने आम्ही कृतकृत्य झालो तरच आमच्या मनुष्य देहाचं काय आहे? सार्थक आहे. नाहीतर आमच्या आणि पशुत काय तो फरक सांगावं? ह्याचं काही फरक? काही फरक नाही. त्याकरता परमानंद प्राप्तीचा व जन्म मरण संसार दुःख निवृत्तीचा उपाय आपल्याला सांगावा अशी आपल्या चरणी काय आहे? प्रार्थना आहे. असं प्रार्थना शिष्यानं केली. अशी शिष्याची प्रार्थना ऐकून सद्गुरूने आपल्या मनाशी विचार केला. काय विचार केला? की हे शिष्य ज्या अर्थी परमानंद प्राप्तीची आणि संसार दुःख निवृत्तीची इच्छा करीत आहे त्या अर्थी हे मोक्षाची इच्छा करणारे सगळे तिघ जिथे यात काही शंका नाही. कारण परमानंद रूप ब्रह्म आहे आणि त्याची प्राप्ती होणं आणि संसार दुःखाची निवृत्ती होणं हे मोक्षाचं स्वरूप आहे आणि त्याचीच इच्छा या शिष्यांना आहे. म्हणून हे मोक्ष आहे. याकरता यांना ज्ञानाचाच उपदेश केला पाहिजे. कारण ज्ञाना वाचून अन्य कोणत्याही उपायाने मोक्ष प्राप्त होत नाही. केवळ ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो असा वेदाचा काय आहे? सिद्धांत आहे. परंतु आता ज्ञानाचा उपदेश केला पाहिजे एवढंच म्हटल्यानं भागणार नाही. कारण सांख्य मतामध्ये प्रकृती पुरुषाच्या विवेकाचं नाव ज्ञान आहे. कणादाच्या मतामध्ये सप्त पदार्थाचा विचार करणं हेच ज्ञान आहे. अशा रीतीनं पुष्कळ शास्त्रकार निरनिराळ्या प्रकाराने ज्ञानाचं स्वरूप सांगून त्या ज्ञानापासून मोक्ष होईल असं म्हणतात. पण ते सगळं काय आहे? व्यर्थ आहे. मोक्ष तर फक्त वेदोक्त जीवब्रह्मैक्य ज्ञानाने होतो. मोक्ष कशाने होत असतो? वेदाने सांगितलेलं जे जीवब्रह्मैक्य आहे त्या जीवब्रह्मैक्याच्या ज्ञानानेच काय होत असतो? मोक्ष होत असतो. याकरता शिष्यांना जीवब्रह्मैक्य ज्ञानाचा उपदेश केला पाहिजे असं गुरु विचाराने करायला म्हणतात की शिष्य त्यांना मोक्षाची इच्छा आहे आणि मोक्ष ज्ञानाशिवाय प्राप्त होत नाही. ज्ञान म्हणजे जीवब्रह्मैक्य ज्ञान. म्हणून यांना आता जीवब्रह्मैक्य ज्ञान सांगितलं पाहिजे, जीवब्रह्मैक्याचा उपदेश केला पाहिजे असं श्रीगुरूने आपल्या मनाशी ठरवून त्याच ज्ञानाच्या उपदेशाला काय केला? आरंभ केला. आणि आरंभ करून आता श्रीगुरू बोलायला लागले. बघा आता श्रीगुरू काय म्हणतात? हे शिष्य, अरे बाबा, तुला परमानंद प्राप्तीची आणि संसार दुःख निवृत्तीची जी इच्छा होत आहे ती भ्रमानं होत आहे. कशानं होत आहे? तुझा भ्रम आहे तो भ्रम. कारण परमानंद जे ब्रह्म ते तू आहेस. त्या तुझ्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जन्म मरणादी संसार दुःख यत्किंचितही नाही. म्हणून जन्म व नाशरहित स्वतः सिद्ध जे ब्रह्मरूप तू आहेस आणि त्या ब्रह्मरूप आत्म्याच्या ठिकाणी संसार दुःख मुळीच नाही असा तू निश्चय कर. अरे जी वस्तू आपल्याजवळ नसते म्हणजे अप्राप्त असते तिच्या प्राप्तीची इच्छा संभवनीय आहे. तसंच जन्म मरण संसार तुझ्या ठिकाणी असता तर त्याच्या निवृत्तीची इच्छा होणं साहजिक आहे. पण त्या जन्मादी संसाराचा तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लेश सुद्धा आहे का? जन्म नाही, संसार मरण नाही, दुःख नाही, काय नाही तुझ्या ठिकाणी. आणि असं असताना तुला परमानंद प्राप्तीची आणि संसार दुःख निवृत्तीची इच्छा होते. तो भ्रम नव्हे का? तो काय आहे? भ्रम आहे, भ्रम. शिष्य मोक्षाच्या इच्छेनं गुरुकडे गेला असता त्याला सद्गुरू महावाक्याचा उपदेश करतात. म्हणून असं जे म्हणतात ना, तो उपदेश हाच होय, यालाच उपदेश म्हणतात. असा उपदेश केल्यावर जर शिष्य उत्तम अधिकारी असेल तर तो त्याच क्षणी कृतार्थ. गुरूंचं वचन त्याने ऐकलं लगेच तो कृतार्थ होऊन जातो, मुक्त होऊन जातो. पण असा भाग्यवान वेगळा असतो, एखादा असतो. एवढा उत्तम शिष्य कोणी नसतो.
सगळे मंदच असतात. आणि मंद अधिकारी असेल तर त्याला मग शंका येते, काय असं कसं काय बोल म्हणतात मी ब्रह्म आहे? अरे ब्रह्म तर आनंद होत आहे आणि मी तर रात्रदिवस दुःख भोगतोय. रात्रदिवस दुःख भोगणारा मी आनंदरूप कसं काय, ब्रह्मरूप कसं काय, अशी त्याला शंका येते. रात्रदिवस दुःख भोगणारा मी सच्चिदानंद ब्रह्मरूप कसा असेल, अशी शंका येईल त्याला मंद अधिकारी असेल तर. आणि ही शंका येणं कोणालाही सहज आहे. कोणालाही तू ब्रह्मरूप आहे असं सांगितलं तर त्याला यायची पटणार तरी कसं पटेल काय? तो ब्रह्म म्हटल्यावर मेव ब्रह्माशी पण साक्षात ब्रह्माशी म्हटलं पटेल का कोणाला? ती शंका येणारच. त्याचप्रमाणे या शिष्याच्या मुखानं प्रथम आत्म्याच्या परमानंद रूपाविषयी मूलग्रंथकार शंकेला काय करतात? आरंभ करतात. आता गुरुनी सांगितलं की तू ब्रह्म आहेस, तुला ब्रह्मप्राप्तीची इच्छा व्हायलाच नाही पाहिजे आणि दुःखाच्या निवृत्तीची इच्छा व्हायला नाही पाहिजे, तोच ब्रह्म आहेस. पण असं म्हटल्यावर आता ते काय लगे एवढा उत्तम आले काय थोडासा लगेच त्याला शंका येणार नाही, थोडंसं त्यालाही शंका यायलाच लागते. मग त्यालाही शंका येते आता मी ब्रह्म कसं काय? मग आता तो प्रश्न विचारणारच आहे. आता मग त्याच्या आता बदल आहे की नाही? तो प्रश्न विचारेल, त्याच्या शक्तीचं समाधान करू